ओम नमो नारायण. मित्रांनो, मी आचार्य डॉक्टर मोहनपुरी, शिवधाम सरकार, भारतीय आयुर्वेद व अध्यात्म योगपीठ, नाशिक, महाराष्ट्रामधून बोलतोय. मित्रांनो, मी माझ्या आयुष्यामध्ये 35 वर्षाची आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत असताना बरेचदा माझ्या मनामध्ये एक असं नेहमी विचार होता की मी जसं काही एखाद्याला आपण सांगतो की हे औषधी आहेत, हे जडीबुटी आहेत, त्याचे तुम्ही घरी जाऊन काढा बनवा, हे प्या, तो पेशंटलाही त्रास आणि देताना डॉक्टरलाही थोडासा त्रास. तर मी बरेच दिवसापासून विचार करत होतो की आपण एखादं औषध असं तयार करायला पाहिजे की ज्या औषधामुळे तो एक वेळ ते दिल्यानंतर बऱ्याच रोगावर ते काम करेल. तर मित्रांनो, आम्ही आमच्या शिवधाम सरकारमध्ये शिवनाथ आयुर्वेदिक कंपनीतर्फे आम्ही एक असं अमृत सिरप आम्ही तयार केलेलं आहे. हे अमृत सिरप बऱ्याचशा सर्वच रोगांवर जवळपास चालतं. योग अनुपानाने घेतल्यानंतर सर्वच रोगांवर हे चालतंय. हे आम्हाला औषधाचं परमिशन घेत असताना असं नसतं काय की मार्केटला समजा आता अमृत ज्यूस म्हणून अवेलेबल आहे. आता ज्यूसचा अर्थ काय आहे? रस काढणे. आता लोकांनी काय धरलं आता भारतामध्ये आपल्या की ठीक आहे, हे अमेरिकेचं फळ आहे, हे लंडनचं फळ आहे आणि हे सर्व रोगावर चालतं. तसं चालत नाही मित्रांनो. आम्ही जे काही याच्यामध्ये साधारणतः 50 ते 55 आयुर्वेदिक जडीबुटीचे औषधं टाकून जे हे औषध तयार केलेलं आहे, ज्याला आम्हाला महाराष्ट्र शासनाची परमिशन आहे. परंतु जे अमृत ज्यूस म्हणून विकतात मित्रांनो, ते औषध नाही आहे. ते तुमचं जसं तुम्ही समजा मोसंबीचा ज्यूस काढला किंवा समजा तुम्ही सफरचंदचा ज्यूस काढला, ते तसं आहे आणि ते दावा करतात की हा रोग ठीक होईल, तो रोग ठीक होईल. तसं नसतं मित्रांनो. एक सरकारचे फूड अँड ड्रगची एक नियमावली आहे. त्यामध्ये जर ते त्या जडीबुटीचं नाव असेल आणि त्या जडीबुटीचं नाव असून ते पास झालेलं असलं पाहिजे, तरच त्या रोगाबद्दल आपण दावा करू शकतो. तर मित्रांनो, असं हे अमृत जे सिरप आहे हे आम्ही सर्वच रोगांसाठी तयार केलेलं आहे. उदाहरणार्थ, तुमच्या शरीरामध्ये जर समजा वातेचा त्रास आहे, पाठदुखी आहे, मणकेदुखी आहे, गुडघेदुखी आहे, कुठलाही हड्डीचा रोग असो, तसेच समजा तुम्हाला पित्त आहे, खाल्लेलं अन्न तुम्हाला पचत नाही, तुम्हाला नेहमी ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, वायू तुम्हाला अनुलोम करतंय, मळाचे खळे होतात, पर्यायी मग तुम्हाला मूळव्याध लागतंय, भगंदर लागतंय, तर हेही आजार ह्यांनी पूर्णपणे नित्य सेवनाने नीट होतात. त्याच्यानंतर छातीमध्ये जे कफ असतो आपल्या, जे दम्याचे पेशंट आहेत, बिचारे पार ते अस्तालिन इनहेलर घेऊन कंटाळलेले असतात. तर अशा लोकांना तुम्ही हे द्या. 3 खुराकमध्ये त्याचा घसा मोकळा होतो, लगेच बेडका बाहेरच पळून जातो. तर त्यानंतर जे आहे, जे काही असे लोक आहेत की बाबा त्यांना नेहमी दारू पिण्याची सवय आहे, की संध्याकाळ झाली की त्यांचं शरीर थरथर करायला लागतं, कारण की ते शरीर जे आहे ते अल्कोहोल मागतं तुम्हाला. तर मित्रांनो, हे अमृत सिरप तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या न्यूरॉन्सवर जाऊन काम करतंय. म्हणजे जर एक वेळ जर एखाद्या नशेच्या माणसाने जर म्हटलं की ठीक आहे मला नशा करायची नाही, ठीक आहे, तर तो करणारच नाही. तर त्याला न्यूरॉन्सची ताकद म्हणतात, ब्रेनची. तर त्याची पण शक्ती, स्मरणशक्ती पण वाढवतं, ब्रेनला पण मदत करतं. व्यसनमुक्तीच्या लोकांना नेहमी जे थरकाप होतो तो थरकाप लगेच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच बंद होऊन जातो. तसेच एखाद्याला जर असं वाटत असेल की आपल्याला आपल्या शरीरामध्ये सौंदर्यता कायम ठेवायची आहे, तर त्यावरही हे काम करतं. आणि एखाद्याला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे, किडनीचे नेहमी आजार होतात, मुतखडे होतात, लघवीमध्ये जळजळ आहे, नेहमी इन्फेक्शन आहे, ते सर्व याने जातं. विशेषतः स्त्रियांना जे काही मासिक पाळीचा प्रत्येक महिन्यामध्ये जे त्यांना पाळी येतंय, तर काही स्त्रियांची पाळी 1 दिवसात जातं, काही स्त्रियांची पाळी 4 दिवस रेग्युलर जात नाही, काही स्त्रियांना सफेद पाणी अंगावरून अनियमितपणे जातं आणि मग त्यांना कॅन्सरसारख्या आजारांना सामोरे जावं लागतं. मित्रांनो, ह्या अमृत सिरपमुळं स्त्रियांची मासिक पाळी एकदम रेग्युलर होतं, नैसर्गिक रूपामध्ये. आणि ते नैसर्गिक रूपामध्ये का होत नाही त्याचे छोटं कारण असतं. स्त्रिया ह्या नेहमी कार्यामध्ये असतात, आपल्या प्रपंचामध्ये गुंतलेल्या असतात, कुटुंबामधलं त्यांना सर्वांना मेंबर्स त्यांना बघायचं असतं, विकनेस, अशक्तपणा येतो, शरीरामध्ये जर हेमोग्लोबिनच नाही, जर रक्तच कमी आहे, तर ती पाळी कुठून येणार? तर मित्रांनो, पाळीचे, PCODचे सर्व त्रास ह्या अमृत सिरपने जातात.
आता असं हे जे अमृत सिरप आहे अर्धांगवायूसाठी पण आहे आणि जर योग अनुपानाने घेतल्यानंतर कॅन्सर रोगावर पण हे चालतं. बिवडा, टेटू, गुडवेल, कासनी, गोरखमुंडी असे टॉप मोस्ट आयुर्वेदामधले पदार्थ याच्यामध्ये आहे. आणि मुख्यतः आम्ही शिवधाम सरकारतर्फे स्वतः आम्ही जंगलामध्ये जाऊन अर्धे औषध आम्हीच कलेक्ट करतो. स्वतः त्या झाडाला बघतो की हा बिवडा आहे काय, म्हणजे त्याला कुऱ्हाड मारल्यानंतर ते रक्तासारखं त्यामधून निघायला पाहिजे पाणी, ते जर निघत असेल तरच तो बिवडा. तर असं हे आम्ही अमृत सिरप सर्व रोगांसाठी, बालकांसाठी 6 महिन्याच्या मुलापासनं ते तुम्ही मरेपर्यंत याला घेऊ शकता. आणि हे घेतल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये चैतन्य राहतं, तुम्ही थकून राहत नाही, उदासीनता राहत नाही, झोप तुम्हाला चांगली येते. विशेष म्हणजे ज्या लोकांना झोपेच्या गोळ्या घेऊन झोपता त्यांनी निश्चित अशी बाटली बोलावी. 1 महिना चालतं. रात्री सर्वांनीच, रात्री जे अडल्ट्स आहेत त्यांनी अर्धा कप पाण्यामध्ये फक्त 2 बूज घ्यायचं आहे. आणि 6 महिन्याचं जर बाळ असेल तर 5 मिलीपासून तुम्ही त्याला द्या. लहान बाळांच्या ज्या समस्या आहेत, पोटदुखी, पोट फुगणे, संडास साफ न होणे, वायू जास्त येणे, पोटाचा गुब्बारा होणे, मित्रांनो सर्वच रोग यांनी चालले जातात. इतकंच नाही तर जर ज्या लोकांचा प्रत्येक वर्षी चष्मा बदलतो, मित्रांनो एकच बाटली घ्या. जे लोक कम्प्युटरवर काम करतात, जे सतत मोबाईलवर राहतात, तशांना नेहमी डोळ्यांचा त्रास होतो. मित्रांनो हे तुम्ही चालू ठेवा. असं कुठलेही व्हिटॅमिन्स याच्यामध्ये म्हणजे आहे सर्वच A to Z म्हणण्यासारखं नाही, व्हिटॅमिन A to Z अशा पद्धतीचं हे अमृत सिरप जे आम्ही तयार केलं, सौंदर्यासाठी पण याचा उपयोग होतो. जे केस नेहमी गळतात, नेहमी कोंडा होतो, त्यासाठी पण याचा उपयोग करू शकता. मित्रांनो मी काय सांगू तुम्हाला, तुम्ही फक्त फोन उचला आणि फक्त ही बॉटल बोलवा. आणि पूर्वी आम्ही ठरवलं होतं की प्रत्येक स्टेटमध्ये याचे सुपर स्टॉकिस्ट ठेवायचे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला ठेवायचे. परंतु मित्रांनो ह्या किमतीच्या अर्धे पैसे त्यांनाच आम्हाला द्यावे लागतात आणि ते पैसे शेवटी कस्टमरकडून वसूल केले जातात. म्हणून आमच्या शिवधाम सरकारतर्फे आम्ही असं ठरवलं की तुम्ही फक्त फोन उचलायचा, फोन करायचा, माझा सल्ला घ्यायचा आणि ही बॉटल तुम्ही बोलवायची. ही बॉटल तुम्हाला अवघ्या 3 ते 4 दिवसामध्ये भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आम्ही पाठवू. आणि ह्यावर किंमत फक्त 1500 रुपये लिहिलेली आहे. त्या 1500 रुपयामध्येच आमचे तुम्हाला पाठवण्याचे जे चार्जेस आहेत पार्सलचे ते त्याच्यामध्येच आलेत आणि त्यापेक्षा किंमत आम्ही वाढवणार नाही. तर मित्रांनो अशी ही गुणकारी अमृत देव आणि देवतांना अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करायचं काम पडलं आणि तिथं दानवांना सोबत त्यांना बोलवायचं काम पडलं. अमृत आल्यानंतर दानवापासून पण त्या अमृताची सुटका करून घेण्यासाठी त्यांना खूप मोठा त्रास झाला आणि शेवटी देवांना अमृत मिळालं. मी हे सांगेल ॲज अ प्रॅक्टिशनर तुमच्यासाठी मी हे अमृत सिरप तयार केलेलं आहे. हे आयुर्वेदिक औषध आहे, सर्वच रोगांवर चालतं. फक्त योग अनुपानमधून कसं घ्यायचं हे मला तुम्ही फोनवर माहिती द्या आणि तुम्हाला लगेच तुमच्या रोगावर तुम्ही हे चालू ठेवू शकता. तरी ह्या संधीचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी तुम्ही आमची एक वेबसाईट आहे www.shivdhamsarkar.com ही वेबसाईट आहे आणि तुम्हाला औषधाबद्दल जास्त माहिती घेण्यासाठी www.shivdhamsarkar.in ही पण वेबसाईट आहे. आणि तुम्ही डायरेक्टली खालील दिलेल्या फोन नंबरवर फोन करून मला माहिती पण घेऊ शकता. नेहमी चिडचिड करणे वगैरे सर्वच रोग असा कुठलाच नाही मित्रांनो. आजपर्यंत एकही पेशंटनी किंवा एकही माणसांनी असं नाही सांगितलं की बुवा हे अमृत मी घेतलं आणि मला फरक पडला नाही. मित्रांनो तसं असेल तर तुम्ही पण मला फोन करून सांगू शकता. ह्या संधीचा लाभ घ्या आणि कधी औषधं गोळ्या घेऊन जरी आपला रोग नीट होत नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर अमृत तुम्ही घ्या, निश्चित तुम्हाला फरक वाटेल. जर तुमचा पेशंट बेडवर असेल आणि तो काही खात पित नाही, त्याला फक्त 3 दिवस जर अमृत पोटामध्ये गेलं, मी श्युअरली सांगतो मित्रांनो 4थ्या दिवशी तो बेडवरून उठणार. मी किती याचा गुण गाऊ, कारण की हे मी जे बनवलं ना ह्यासाठी खूप मी तसं तुम्हाला जे समुद्र मंथनाचं मी सांगितलं तशा पद्धतीने मला हे लायसन्स मिळवण्यासाठी पण मला खूप कष्ट झालेत. आणि ह्यामधल्या जे औषधी मी टाकतो हे कोणाच्या भरोश्यावर नाही. मी स्वतः जंगलमध्ये जातोय माझ्या स्टाफ घेऊन आणि त्या वनस्पती आम्ही काढतोय आणि त्यापासनं असं हे सिद्ध केलेलं हे अमृत सिरप आपण सर्वांनी याचा उपयोग घ्यावा अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो. असं बनण्यास नाही, कारण की रोग सर्वच नष्ट होतात. तुम्ही घ्या आणि याच्याबाबत काही तक्रार असेल, फरक पडला नाही, मला माहिती सांगा. अशा ह्या संधीचा लाभ घ्या. ओम नमो नारायण.